नाहीये। दादाचं हृदय फक्त एक जातीसाठी नसून उभ्या महाराष्ट्राच्या सर्व 18 पगड जातीसाठी आहे। हे आपण सर्वांनी स्वीकार करणं गरजेचं आहे। काही लोकांनी विचित्र पद्धतीने याला वळण दिलेले आहे, ते तुम्हाला माहिती, माझा तो विषय नाही बोलण्याचा, पण माझं वैयक्तिक मानस हे आहे की मी ज्या दिवशी दादांना आमंत्रण पत्रिका द्यायला गेलो त्या दिवशी मी थोडंसं तुम्हाला सांगतो की दादा कुणासाठीही काम करू शकतात आणि करतातही। माझा हा अनुभव मला प्रत्यक्ष झाला, तुम्ही सांगतो आहे की आपल्या बीड जिल्ह्याच्याच मध्ये बीडमध्ये गोळीबार झाला आणि एका व्यक्तीला कामगाराला मारलं गेलं। त्या समयाला ते झालं, त्याचं निधन झालं, बिचाराचं वाईट झालं, परंतु त्याच्या जागेवरती तो जे काम करत होता, शासकीय नोकरी होती त्याला, त्या नोकरीच्या जागेवरती त्याच्या जागेवरती आता त्याच्या पत्नीला जागा भेटावी, तिथे वेकन्सी झालेली आहे, ती पत्नीच्या द्वारा भरून निघावी यासाठी दादाकडे शिफारस घेऊन लोक आले होते। आणि ते हरिजन समाजाचे, बौद्ध धर्माचे, तरी सुद्धा दादा त्या धर्माच्यासाठी काम करताना मला दिसलं। मग मला हा प्रश्न पडतो की मूर्ख लोक का विनाकारण एका जातीच्या साठी दादाला बदनाम करतात किंवा दादा एका जातीसाठीच लढतात? नाही, वसुधैव कुटुंबकाची जी भावना ज्ञानोबरायाने आधी उपनिषदाने दिलेली आहे, त्या भावनेलाच दादा घेऊन जगत आहेत। अर्थात त्याच्यावरती एक श्लोक बोलेल की अयम निजा परो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तो वसुधैव कुटुंबकम। अरे छोटे दिल वाले जो होते हैं ना, अपने दिल में अपने माँ बाप को भी रखते नहीं है तो दुनिया को क्या रखेंगे। लेकिन दादा के जैसे लोग इस दुनिया को भी अपने दिल में रखने की कयामत रखते हैं। इतने बड़े दादा, और दादा के बारे में इस तरह जातिवाद करना, दादा के बारे में इतना छोटा सा मानस रखना, ये बहुत बुरी बात है। पाप लगेगा उन लोगों को ज्या लोकांनी दादांना संकुचित करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दादा सूर्याला कधीही ढग झाकू शकत नाहीयेत आणि पुष्पाचा सुगंध कोणीही लपवू शकत नाही। तसं दादा तुमचं कर्तृत्व कोणीही झोपवू शकत नाही आणि कोणी लपवू शकत नाही, हा माझा वादा।